शेवग्याच्या शेंगा आणि वांगे टाकून तुरीची डाळ टाकून मस्तपैकी असं आपण वरण बनविलेलं आहे. तर त्यासाठी मी गॅसवर ठेवून घेतलेले आहे पातेल्यामध्ये तेल टाकून तेल तापलेलं आहे. तेलामध्ये टाकलेलं आहे मोहरी टाकल्यानंतर मी टाकलेले आहे जिरे आणि मोहरी अशी यांना छान फोडणी बसलेली आहे. त्यानंतर मी टाकलेलं आहे लसूण मस्तपैकी असा तळून झाल्यानंतर टाकलेला आहे आपण कांदा छान असा तळू द्यायचा. कांदा छान तळल्यानंतर आपल्याला टाकायचा आहे मध्ये कढीपत्ता कांदा लसूण जिरे मोहरी छानपैकी असे फ्राय करून घ्यायचं आहे. आपल्याला फ्राय झाल्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत काही मसाले पण टाकून घ्यायचे आहेत. तर मसाल्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला काश्मीरी लाल तिखट टाकायचं आहे. कलर येण्यासाठी काश्मीरी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. नंतर टाकून घेऊ आपण खोबऱ्यामुळे चव अप्रतिम येते. खूप सुंदर असं वरण लागतं. त्यासाठी खोबरं पण टाकून घेतलेलं आहे. नंतर मी टाकणार आहे गरम मसाला टाकून झाल्यानंतर टाकून घेणार आहे धने पावडर. तर मसाले असे छानपैकी टाकून घेतलेले आहेत. आपण छान फ्राय होऊ द्यायचं. नंतर बॅडगी मिरची पण टाकायचं. त्यानं पण कलर खूप छान येतो वरणाला लालसर मस्तपैकी असं वरण. नंतर आपण टाकून घेणार आहोत वरण आणि छानपैकी अशी मस्तपैकी फोडणी बसलेली आहे. तर धन्यवाद. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. टेक केअर.